युग गेलं आपण म्हणतो काय कलियुग आलं आहे ना। पण हे नेमकं कलियुग तरी हाय काय? हाय काय? सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि हे कली म्हणजे कलियुग आलं। कली आता बघा या चार युगामध्ये फरक आहे। सत्ययुग म्हणजे काय? सत्ययुग म्हणजे ब्राह्मणाला घरी जाऊन दान दिले जात होते बघा, सत्ययुग होत ते। त्रेतायुगामध्ये ब्राह्मणाला घरी बोलावून दान दिले जात होते आणि द्वापार युगामध्ये ब्राह्मणांनी मागितलं तर दान दिले जात होते आणि कलियुगात आधी ब्राह्मणाकडून काम करून घेतलं जातं आणि नंतर दान दिलं जातं। हे चार युग आहेत ना, म्हणून काय राम राज में तीर चलाया, कृष्ण राज में गीता चली आणि कलियुग में दारू चली। समज सोच समज कर पी, नाहीतर लिव्हर आहे ना। बघा या सत्ययुगामध्ये म्हणजे चार युगामध्ये, सत्ययुगामध्ये चार अक्षरी राक्षस कोणता तर बाणासूर आहे ना, त्यामधलं एक अक्षर कमी झालं आणि त्रेतायुगामध्ये रावण आणि द्वापार युगामध्ये एक अक्षर कमी झालं परत। म्हणजे कसे निर्माण झाले ते बघा, द्वापार युगामध्ये कौस आणि कलियुगामध्ये एक अक्षर कमी झाले, कलियुगामध्ये मीपणा बघितलं ना। म्हणजे मी ऐसा करताय वैसा करताय कुछ भी नाही करताय, म्हणजे मीपणा, ज्याला मीपणा झाला तो कर्मात मेलो। अरे भले भले रावण ज्याच्याकडे 33 कोटी देव सेवेला होते त्याचा पण विनाश झाला, कशात? फक्त मी। आणि कलियुगात तेवढाच राहिलाय शिल्लक। पण आपण आता काय करूया, भजनाचा म्हणजे गजर घेऊया पुढं। भजन रूपी कलेचा जपूया वसा आहे ना। पारंपरिक भजन म्हणजे नाही तसं काय आमने सामने पण काय वाईट नाही, जर लिमिट ठेवून आपण जर एकामेकाला सन्मान जर बारी करून जर केली तर काय वाईट नाही। आता कसं या चार बारे ऐकायच्या कोणी, तसं लोकांना तेवढी आता यांना आवड आहे म्हणून पारंपरिक बारी ठेवले आहे ना। चौथ्या बारीला कोण नाही हो थांबत, बुवानी ते पण बुवा जातात, कारण तिसरी बारी करणार तो अगोदर निघालो राहिलो चौथा एक गाणं मध्ये ऐकायचं कोणी। भजन रूपी कलेचा जपूया वसा, भजन रूपी कलेचा जपूया वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। भजन रूपी
पाटील यांनी भजन केली कशी भजनातून एकमेकाला बोलायचे आणि आपण म्हणजे तसे आमचे भगवान गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे बुवा, कासले बुवा, मुनगेकर बुवा, हरियन बुवा, विजय परब बुवा यांनी पण ते अजून आमचे सुनील जाधव बुवा पण कारण का ते पण पारंपरिक भजन करतात. त्यांनी भजन टिकवून ठेवलंय आहे ना. अजून आम्ही पण टिकवणारच आहे पण आम्ही आमने सामने कारण ज्या युगामध्ये युगाप्रमाणे माणसाने बदलायचं असतं तशी लोक आहेत तसं आपण त्यांना सांगायचं असतं. भजन नुसतं भजन नाही वापर राहतं का रामदेव घ्या. संसार सांभाळून केलं भजन नाव रूपाला आलं देवा कोकण नाव रूपाला आलं देवा कोकण कसा इतिहास अखरा विसरावा कसा बदलून रूप भजनात हो काय आहे या कलियुगामध्ये भजनाचं रूप बदलून गेलंय आहे ना. बघा ना आता डबल बारी म्हणजे काय आणि गजर म्हणजे काय. भजन मनोरंजन आणि प्रबोधन समाज प्रबोधन या गजरातून झालं पाहिजे आहे ना. या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण पुण्यभूमी
आणि त्यामध्ये एक कला म्हणजे डबल बारी भजन. आणि डबल बारी भजन भजन केलं की देवापर्यंत डायरेक्ट जाता येतं, त्याला मध्यस्थी लागत नाही है ना. बाकी सर्व गोष्टीला मध्यस्थी लागतं, हे आपण काल बघितलंच, जास्त लांब येत नाही. आणि आता आता इलेक्शन म्हणजे काय, मगाशी विषय आला मध्ये नाही इलेक्शनचा काहीतरी काल झाला आणि जरा काल जोर होता, आज गारटली लोक. पण इलेक्शन म्हणजे काय, आणि आपण सर्वांनी ते कर्तव्य बजवायला पाहिजे का. आणि त्या नेत्याचं असं काम पाहिजे की लोकांच्या दारापर्यंत जायला लागलं नाही पाहिजे, लोकांना त्यांच्या दारापर्यंत जायला पाहिजे आहे ना, असं काम पाहिजे. नाही आपल्याला काय राजकारणाचा विषय नाही, पण एक राजकारणाचा विषय निघाला पाहिजे आहे ना. त्या परशुरामाच्या पदपर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आणि त्यामधील डबल भारी भजन हे चालू कधी झालं, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. देव काय सांगत नाही, देव काय सांगतो का येऊन की बुवा दिवसभर बसा माझ्या कड्याला, नाही म्हणणार देव. देव काय म्हणतो की ज्या वेळेला तुला वेळ मिळेल त्यावेळेला 5 मिनिटं का होईना पण माझं नामस्मरण कर, पण ते कसं कर, मनापासून कर आहे ना. आपण काय करतो, देवाला सुद्धा फुकट जात नाही. आधी देवाला 8 दिवस लॉकच असतं, 1 दिवस पुजतात फक्त. पण आपण ज्या वेळेस जातो नारळ घेऊन त्यावेळेला पण आपण फुकट जात नाही आहे ना. त्या 20 रुपयाचा नारळ घेणार आणि देवाजवळ 20 मागण्या मागणार, म्हणजे आपण देवाला सुद्धा सोडत नाही. आपण बुवांना सोडणार आहे ना. त्या परशुरामाच्या पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आणि पंचरत्नाचा वारसा आपण जो भजनात चालवतोय आहे काय, तो असा चालला पाहिजे. कसा चालला पाहिजे, असा आपण चालू तसा चालला पाहिजे. आता तसे आमचे जाधव बुवा एकदम गोड गळ्याचे बुवा आहेत, पण गोड बोलणाऱ्या माणसावर कधी विश्वास ठेवायचा नाही बघा तुम्ही, कारण कधीच काळीच काढून येईल सांगू शकत नाही. आता मधमाशीचं उदाहरण घ्या. मधमाशी काय करते, ती मध तयार करते, तो गोड असतो, पण ती जर डसली तर सुजव गेल बदलून रूप भजनाचं, गेल बदलून रूप भजनाचं. नाही वैयक्तिक बोललं जातं है ना, वैयक्तिक विषय काढले जातात भजनामध्ये. मी नाही काढणार, म्हणजे भजनाचं रूप कसं बदलून गेलंय काय, गॉगल काय, म्हणजे त्या भजनाची कुठेतरी वाईट मार्गाला जातंय, ते आपण सरळ मार्गाला आणायला पाहिजे. आणि हे काम कोणाचं आहे, ज्येष्ठ बुवांचं आहे ना. आता मी नवीन आहे, मी काय बोललो तरी बुवा काय मला बोलणार नाही, काय बुवा मला सांभाळून घेणार, आणि मी काय जास्त बोलणार नाही, आणि मी काय उष्ण कोणतं ठेवत नाही. बुवांना सांगायला लागतं, अभंग घ्या एकान गवळण घ्या, आणि आता भैरवी काय काय, पण ते सांगायला लागतं की एक घ्या आणि संपवा. तो गजर जर 1.5-2 तास राहिलो
भजन म्हणजे भजन लोकांना समजत नाही. आम्हाला काय वाटतं नवीन बोलला की या गजर पर्यंत भजन आहे की काय आहे ना. बघा तुम्ही गजर गजर पर्यंत भारी, अभंग युट्यूबवर सरास येतच नाही, गजरच येतो. आम्हाला वाटतं इथं संपलं की काय घे. मोळ कळे ना त्याला भंगाचं, मोळ कळे ना त्याला भंगाचं, नाव घेईना कोणी संतांचं, नाव घेईना कोणी संतांचं. पांडुरंग भजनीचा नाचेल कसा, पांडुरंग भजनीचा नाचेल कसा. करू भजनातून प्रबोधन, करू भजनातून प्रबोधन. होईल जागृत जनता जनार्दन, होईल जागृत जनता जनार्दन. त्या जीवनाचं मोल पटवून, त्या जीवनाचं मोल पटवून. करा सर्वांनी अवयव दान, करा सर्वांनी अवयव दान. दत्तसूत दाखवी तुम्हारसा, दत्तसूत दाखवी तुम्हारसा. कळेचा जपूयावसा, पुढे वारसा, आम्ही चालू हा 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 पुढे वारसा. जयच्या थै. बाबा बिजम यांच्याकडून या गजरासाठी 101 रुपये आलेले आहे. माझ्या भजन मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो.